ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांना आव्हान, ईश्वरपूर की वाळव्यात येऊ तारीख वेळ सांगा, गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना खुलं आव्हान। मला मंगळसूत्र चोर म्हणता, जयंत पाटील तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं, जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही असं मी बोललो होतो, फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांवर पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, पुढच्या आठवड्यात निर्णय, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। राज्यात अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, याबाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्र सरकार मदत देणार, फडणवीसांची माहिती। हे नियम निकष लावायची वेळ नाही, तातडीने ओला दुष्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करा, खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा। धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना निर्देश दिले, कुठेही वसुली करू देणार नाही। धाराशिवमधील 27 शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीसनंतर मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक। 1 नोव्हेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय, मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची ग्वाही। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ, सरकारी अधिकारी, कर्मचारी, राजकीय मंडळी, देवस्थानांकडून पूरग्रस्तांना कोट्यावधींचा मदत निधी। MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींची अहिल्यानगरमधील सभा पुढे ढकलली, वातावरण खराब होऊ नये म्हणून 9 ऑक्टोबरला सभा घेणार, इम्तियाज जलील यांची माहिती। एकत्र रहा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा, कोल्हापुरातील सभेतून असदुद्दीन ओवैसींचं उपस्थितांना आवाहन, तर याचा काही फरक पडणार नाही, महाजनांचं प्रत्युत्तर। अहिल्यानगरमधील कालच्या धार्मिक तणावानंतर कोठला गावात पोलिसांचा रूट मार्च, 200 जणांवर गुन्हा दाखल। कुर्ल्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्यांना पोलिसांनी अडवलं, वाहनावर आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावल्यानं सोमय्या आक्रमक, पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याचा आरोप। मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे ठाणे पॅटर्न राबवणार, जात आणि व्यवसाय निहाय सेल शिवसेना स्थापन करणार, मायक्रो मॅनेजमेंटवर भर देण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। दसरा मेळाव्यात राज उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता, दसऱ्याला वैचारिक सोन्यांचं आदान प्रदान होऊ शकतं, राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं विधान। काही करा, मुंबईकरांचा विश्वास महायुतीवर, राज उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजनांचं विधान। एसटी महामंडळाकडून दिवाळीत 10% हंगामी भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत भाडेवाढ लागू असणार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बस वगळता इतरांसाठी निर्णय लागू। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,20,500 रुपये, तर चांदीनेही 1.5 लाखांचा टप्पा ओलांडला। बिहारमध्ये फेरतपासणीनंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, यादीमध्ये एकूण 7.42 कोटी मतदार, 21 लाख नवमतदारांची नोंद, तर एकूण 70 लाख लोकांची नावं वगळली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।